राज्यामध्ये बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या चर्चा सुरू असतानाच कोकणात मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। कोकण आता याच बिबट्यांमुळे कसा चर्चेत आलाय पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। कोकणात काळ्या बिबट्यांचा वावर। काळे बिबटे की जनुकीय बदल? बदलत्या हवामानाचा बिबट्यांवर परिणाम। जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या कोकणातील जंगलांमध्ये आता दुर्मिळ असलेला ब्लॅक पॅन्थर म्हणजेच काळ्या बिबट्याचा वावर वारंवार दिसून आलाय। विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर सह अन्य भागात काळे बिबटे असल्याचं वारंवार समोर आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इतकंच नाही तर काळ्या बिबट्यांचा वावर वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे कोकण आता काळ्या बिबट्यांचं माहेरघर म्हणून उदयास येतोय की काय अशी चर्चा रंगली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये काळ्या बिबट्याच्या हालचाली ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये कैद देखील झाल्या आहेत। आतापर्यंत किमान 5 ते 6 काळे बिबटे आढळल्याची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे काही वेळा एकाच मादीच्या पिल्लांमध्ये सामान्य आणि काळ्या रंगाचे बिबटे एकत्रही आढळतात। मात्र वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झालेला काळा बिबट्या हा मूळ बिबट्याच असल्याचं वन्यजीव अभ्यासकांनी म्हटलंय। ब्लॅक पॅन्थर ही कोणतीही वेगळी प्रजाती नसून तो नेहमीचा बिबट्याच आहे। शरीरामध्ये मेलॅनिन या रंगद्रव्याचे प्रमाण उत्परिवर्तनामुळे वाढते आणि त्यामुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो। हे एक उपयुक्त परिवर्तन आहे आणि यामुळे अधिवासामध्ये मिसळून जाण्यासाठी बिबट्याला मदतच होते। खरं तर सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या कोकणातील घनदाट वनराई आणि नैसर्गिक आच्छादनामुळे काळ्या बिबट्यांना सुरक्षित वातावरण मिळतंय। मात्र आता हा काळा बिबट्या नसून मूळ बिबट्याच असल्याचं वन्यजीव अभ्यासकांकडून सांगण्यात येतंय। अशातच काळ्या बिबट्याचं संवर्धन आणि मानवासोबत सुरक्षित सहअस्तित्व देखील आता मोठी गरज बनण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याची चर्चा सुरू असताना दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या संवर्धनाचा प्रश्नही पुढे आलाय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।